आपण पाहत आहात BCCN न्यूज. युवा शक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख. जनरल मनोज पांडे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ संपन्न. दीक्षांत समारंभात 42,317 विद्यार्थ्यांना करण्यात आल्या पदवी व पदविका प्रदान. तरुण पिढी ही केवळ देशाचे नागरिक नसून ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रांतील नेतृत्वाची धुरा तुम्हा तरुणांच्या खांद्यावर असेल. युवा शक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचे प्रेरणादायी उद्गार भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी काढले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 42वा दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, प्रभारी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर RM कडू, हर्षवर्धन देशमुख, डॉक्टर प्रवीण रघुवंशी, डॉक्टर RD सिक्ची, डॉक्टर VH नागरे, डॉक्टर VM मेटकर, डॉक्टर विद्या शर्मा, डॉक्टर AM बोर्डे, डॉक्टर मनीषा कोडापे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथील कु तेजस्विनी विठ्ठल भगत आणि विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथील कु साई इंदुरकर या विद्यार्थिनीने प्रत्येकी 4 सुवर्ण पारितोषिके प्राप्त केली आहेत. दीक्षांत समारंभात या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदके व रोख पारितोषिके देऊन गौरवान्वित करण्यात आले. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय 467 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाशी सध्या 451 महाविद्यालय संलग्न असून सुमारे 2 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी 42,317 विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्या.